जिल्ह्यातील ग्रामीण राजकारणाचे वारे पुन्हा वाहू लागले आहेत। विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या 47 ग्रामपंचायतीमधील 4 सरपंच आणि 86 सदस्य पदांसाठी राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे। जिल्ह्यातील तब्बल 980 हून अधिक ग्रामपंचायतीची मुदत संपलेली आहे। निर्धारित वेळेत निवडणुका न झाल्याने सध्या तिथे प्रशासक कामकाज पाहत आहेत। नवीन प्रभाग रचनेचे प्रस्ताव मागविण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून ती पूर्ण होण्यासाठी मे महिना उजाडण्याची शक्यता आहे। त्यामुळे या मोठ्या निवडणुकांसाठी ग्रामस्थांना आणि इच्छुकांना अद्याप काही काळ प्रतीक्षाच करावी लागणार आहे। अशा स्थितीत रिक्त राहिलेल्या जागा भरण्यासाठी पोटनिवडणूक घेतली जाणार आहे। जिल्ह्यातील 47 ग्रामपंचायतींमध्ये सरपंच आणि सदस्यांच्या जागा रिक्त झाल्याने प्रशासकीय कामात अडचणी येत आहेत। या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत विभागाने आधीच प्रारूप मतदार यादी तयार केली होती। आलेल्या हरकती आणि सूचनांचा विचार करून अंतिम मतदार यादी तयार करण्यात आलेली आहे। आता प्रत्यक्ष निवडणूक जाहीर झाल्याने गाव पातळीवर राजकीय मोर्चे बांधणीला वेग आला आहे। निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार तहसीलदार 30 मार्च रोजी निवडणुकीची अधिकृत नोटीस प्रसिद्ध करण्यात येणार आहे। त्यानंतर 7 ते 13 एप्रिल या कालावधीत उमेदवारांना आपले नामनिर्देशन पत्र सादर करता येतील। 15 एप्रिल रोजी अर्जाची छाननी केली जाईल, तर 17 एप्रिल पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येतील। याच दिवशी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करून त्यांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल। प्रशासकीय सूत्रानुसार 28 एप्रिल रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडेल। त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच 29 एप्रिल रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे। जिल्ह्यातील ग्रामीण राजकारणाचे केंद्र असलेल्या तब्बल 980 ग्रामपंचायतीची मुदत संपली असली तरी अद्याप निवडणुकांचे बिगुल वाजलेले नाही। मात्र आता प्रशासनाने निवडणूक प्रक्रियेच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या असून प्रभाग रचनेचे प्रस्ताव मागविण्यात आलेले आहेत। ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी मे महिना उजाडण्याची शक्यता असल्याने तोपर्यंत ग्रामस्थांना आणि इच्छुकांना निवडणुकीची प्रतीक्षाच करावी लागणार आहे।